सरकारनं 1,00,000 टन सोयाबीन आयात केलं, त्यात शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. त्यात शेतकऱ्याचं खूप सोयाबीन घरातच पडून आहे. त्यात व्यापारी 4100, 4200, 4300 आसपास सोयाबीन खरेदी करतात. त्यात अतिवृष्टीनं खूप शेतकऱ्याची नुकसान झालेली. एकरी 3, 4, 5चा 6 ॲव्हरेज निघल्या. त्यात सोयाबीन शेतकऱ्याचं पुरं खराब होऊन गेलेलं आहे. आणि त्यात सरकारनं डबल आणखीन सोयाबीन आयात केलं, त्यात शेतकऱ्याचं फार नुकसान होणार आहे. यात शासनानं थोडं याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. काय सांगाल? सरकारने 1,00,000 टन सोयाबीनची खरेदी केलेली आहे, तर शेतकऱ्यांचा माल घरात आहे. शेतकऱ्याचा माल संपूर्ण घरात पडलेला आहे आणि सरकारचं याकडे लक्ष नाही. दुसरीकडून सोयाबीन खरेदी केल्यापेक्षा शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने 6 ते 7 हजार रुपयापर्यंत सोयाबीनचा भाव देऊन कापसाला 10,000पर्यंत भाव द्यायला पाहिजे. नाही तर सरकारच्या विरोधात शेतकरी पूर्ण उतरणार, मोर्चे काढणार आणि सोयाबीनला सरासरी 4 ते 5 हजार रुपये खर्चाच येतो एकरी. काय झडीत नाही, काही नाही. मग त्याबद्दल शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यायला पाहिजे. नाही तर संपूर्ण शेतकरी मोर्चे काढून सरकारच्या विरोधात जाणार.